आत्ताची सर्वात मोठी बातमी, वेड्या प्रेमाचा रक्तरंजित अंत. वैष्णवीची हत्या केल्यानंतर पळून गेला नाही साहिल. 2 किलोमीटर अंतरावर थांबून नेमकं काय केलं, चला जाणून घेऊयात. तर बातमी आहे नाशिकच्या गजबजलेल्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानजवळ शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारेस तरुणीची खुनाची घटना उघडकीस आली आहे. एकतर्फ प्रेमातून हा खून झाल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून केल्यानंतर हल्लाखोर प्रियकर फरार झाला होता. वैष्णवी आवारे असे या तरुणीचे नाव असून तिचा एक्स बॉयफ्रेंडने तिचा हत्या केल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पण हत्या केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड पळून गेला नव्हता. सकाळी त्याच परिसरात त्याने स्वतःला संपवून घेतले. मयत तरुणी मूळची अमळनेरची असून नाशकात ती शिक्षणाकरिता कांडेर हाऊसमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेले असतात संशयित तरुण आला. तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. निघून जाताना संशयिताने खिशातून चाकू काढून तरुणीच्या गळ्यावर वार केले. ती रक्ताच्या थोराळ्यात पडली. त्यानंतर मैत्रिणीने आरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला, पण जास्त लांब तो जाऊ शकला नाही. वैष्णवी आणि साहिल यांच्यात आधी प्रेम संबंध होते, पण वैष्णवी न करणार असल्याचं समजल्यामुळे साहिल प्रचंड संतापला होता. साहिल लवारे आणि वैष्णवी यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवरून त्यांचे संभाषण ऐकले. वैशूला आज संपवलं असं म्हणत त्यांनी नवऱ्याला फोनवर विचारलं की तू कुठं आहेस, तुला इथे पोहोचायला किती वेळ लागेल. पण मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने लोक जमा झाली आणि साहिल तिथून पळ काढला. पोलीस साहिलचा शोध घेत असताना शनिवारी पहाटेच्या सुमारेस इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच वैष्णवीची हत्या केली. तिथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर एक झाडाला साहिल लवारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याच रागातून आणि प्रेमवेड्या झालेल्या साहिलने वैष्णवीचा काटा काढला. नाशिक पोलीस संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे. तर तुम्हाला काय वाटतंय बातमीविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.